आणि काय किती ठराव पास झालेत कुठली कोणते तो खूप विषय करण्यात आला आज मेट्रो सिटी संदर्भामध्ये चालू झाले ना. ठीक आहे. मेट्रोचे मागचा जो विषय होता की आपण मेट्रोमध्ये सांगत होतो की बाबा दुरुस्ती जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते फंड रिलीज केले जाणार नाही. आज सगळ्यात पूर्णपणे ते रिपेअर झालेले नसल्या कारणाने ते एक फंड्स अजून आम्ही रिलीज केले नाही आहे आणि त्यांना पुढच्या 8-10 दिवसामध्ये ते करण्याची सूचना दिल्यात की लवकरात लवकर तो रस्ता दुरुस्त करावा म्हणजे आपल्याला ते हे करून देता येतील. त्याच पद्धतीने दुसरं बघायला गेलं तर आपण ह्याचा जे आहे EV व्हेकल्स जे आहेत तर त्या EV व्हेकल्स येणाऱ्या काळामध्ये जे पदाधिकारी असतील क्षेत्रीय अधिकारी असतील किंवा क्षेत्रीय कार्यालयांचे उद्या होणारे अध्यक्ष असतील की यांना EV व्हेकलच असावी जी महापालिकेने ऑलरेडी विकत घेतलेली आहे ती जरी दिली तर ती प्रसिद्धीसाठी लोकांमध्ये अवेअरनेस होईल की EV व्हेकल्स जास्तीत प्रमाणात वापरावे. तो एक विषय आज हे केलेला आहे आणि बाकी जे रेग्युलर सगळे विषय होते अजेंड्यावरचे ते सगळे मान्य बऱ्यापैकी त्यातले 90% मान्य झाले. ज्या EV व्हेकल आहे त्याच्यासाठी आपल्याकडे पुरेसे चार्जिंग स्टेशन आहेत का? आपण प्रस्ताव देखील ठेवला होता की शहरामधील वेगवेगळ्या EV व्हेकलसाठी चार्जिंग स्टेशन सुद्धा उभारणार होते, परंतु अद्याप सुद्धा काही चार्जिंग स्टेशनच उपलब्ध नसल्याचं दिसतंय. पालिकेचेच ठराविक आहेत, त्यातही पालिकेच्या ठेकेदारांच्या ज्या गाड्या आहेत त्याच चार्जिंग त्या ठिकाणी होतात. मागच्या 1-1.5 महिन्याच्या ह्याच्या ज्यावेळेस जनरल बॉडी आमची झाली त्यावेळेस आम्ही EV चार्जिंग स्टेशन्स उभारणी करता एक विशेष बजेट ठेवलं होतं. काही PP मॉडेल्सचे पण काही लोक आमच्यापर्यंत अप्रोच झालेले आहेत की जेणेकरून महापालिकेच्या तिजोरीवरती कुठल्याही पद्धतीचा बोजा न येता शहरामध्ये अधिकच्या ठिकाणी कशी EV चार्जिंग स्टेशन्स आपल्याला उभारता येतील त्याच्यासाठी दळणवळण विभागाचे काही कर्मचारी अधिकारी असतील त्यांच्याशी आणि बाकी इतर विभागातील प्रमुख असतील विद्युत काही लोक आहेत यांना जॉईंटली एकत्र घेऊन त्याच्या मीटिंग्स चालू आहेत. पुढच्या 1 महिन्याभराच्या कालावधीमध्ये आपल्याला स्पॉट्स आयडेंटिफाय होतील आणि आपल्याला जास्तीच्या संख्येचे EV चार्जिंग स्टेशन्स कसे शहरामध्ये करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. ज्या प्रकारे पंतप्रधानांनी आवाहन केले की पेट्रोल असेल किंवा अन्य कुठल्याही इंधनाच्या बचती संदर्भात याबाबत पालिका प्रशासन काय निर्णय घेणार आहे का? आपले अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील यांना मुबलक प्रमाणात, आता काही कर्मचारी हे बसने सुद्धा प्रवास करतात, महानगरपालिकेने त्याची तरतूद केली, परंतु अन्य काही अधिकारी ते अजूनही पेट्रोलच्या वाहनानेच प्रवास करतात, त्यांना काय सूचना वगैरे देणार आहेत का? तसं काय सर्क्युलेट वगैरे काढले? आता मागच्या काळामध्येच आम्ही एक हे केलं होतं की इलेक्ट्रिक गाडी आता ऑलरेडी महापालिकेकडे काही गाड्या आहेत त्यांचा वापर जास्तीचा व्हावा. त्याच पद्धतीने मग अशी तुम्हाला मी जसं सांगितलं की जे पदाधिकारी असतील त्यांना देखील आम्ही आव्हान करणार की तुम्ही त्याच इलेक्ट्रिक गाड्या वापरल्या तर उद्या पदाधिकारी हे लोकप्रतिनिधी असतात त्याच्यामुळे जास्त लोकांमध्ये अवेअरनेस होईल की लोकप्रतिनिधी जर इलेक्ट्रिक गाडी वापरतात तर तो एक प्रयत्न होईल. आणि त्याचबरोबर आम्ही एक मानधनांचा विषय केला होता की ज्याच्यामध्ये जर ड्रायव्हर्सला भरमसाठ पेमेंट आपल्याकडे जातो त्याच पद्धतीने जर भाडेतत्वावरती जर आपण एखादी गाडी घेऊन एखाद्या पदाधिकाऱ्याला दिली तर तिचं भाडं जास्त भरावं लागतं. त्याच्याऐवजी एक डिझेल पेट्रोल वेतन भत्ता म्हणून एक 50,000 रुपये आपण सँक्शन केले होते की ते पदाधिकाऱ्याला ते जर दिले तर जो होणारा 1.5 लाख खर्च आहे तो 50,000वर येईल. आर्थिक नुकसान देखील तिथं वाचेल आणि त्याचबरोबर तेच पैशाचा वापर जर तुम्ही सांगितल्या पद्धतीने योग्य व्यक्तीने व्यवस्थित केला तर काही प्रमाणात ते मेट्रोचा वापर करू शकतात, काही प्रमाणात पब्लिक बसचा वापर करू शकतात आणि ह्या गोष्टींमध्ये आळा येऊ शकतो. महानगरपालिका हे इलेक्ट्रिकल व्हेकल घेणार का? आता ऑलरेडी आपल्याकडे महानगरपालिकेकडे इलेक्ट्रिक व्हेकल आहेत त्यामुळे नवीन घ्यायचा असा कुठल्याही पद्धतीचा प्रस्ताव नाही आहे. फक्त त्या जे इलेक्ट्रिक व्हेकल्स आहेत तर त्या लोकप्रतिनिधी जे येणाऱ्या काळामध्ये क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत जे लोकप्रतिनिधी अध्यक्ष होतील किंवा सभापती होतील तर त्यांना आम्ही शिफारस करू किंवा त्यांनी इलेक्ट्रिक गाड्या वापराव्या म्हणजे ते ज्यावेळेस त्यांच्या कार्यक्षेत्रात फिरत असतात तर तिथल्या नागरिकांना ते प्रोत्साहनात्मक होऊ शकतं. त्यासाठी तो तसा विषय आज आम्ही केला होता. काही पदाधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी 75 लाख रुपये खर्च करण्यात 75 लाख सुरक्षा कर्मचारी खर्च करण्यात तसं तो विषय आज अजेंड्यावरती होता परंतु तो विषय आम्ही दफ्तरी दाखल केला आहे. तो विषय नामंजूर झालेला आहे. अशा कुठल्याही पद्धतीचा विषय आम्ही करणार नाही. ठराविक संस्थेला ते काम देण्यात येणार होतं, त्यांच्याच कंपनीचे ते सुरक्षा रक्षक असणार होते आणि आवश्यकता होती का सुरक्षा? मेस्को ही एक संस्था आहे त्या नावाने ते काम होतं की बाबा ह्यांना ते काम द्यावं परंतु ते जी संस्था आहे ही आपल्या राज्याची नाही तर देशासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे की रिटायर्ड मिलिटरी जे असतात किंवा त्यांचं अपत्य असतं
यांना ती संस्था ट्रेन करते आणि ट्रेन करून त्यांना मेस्कोमधून त्यांना ते जॉबला घेते आणि ते जॉब एकदम चांगल्या पद्धतीने आपल्या शहरामध्ये आपल्या हॉस्पिटल्स असतील, आपल्या शाळा असतील, या ठिकाणी त्या संस्था ची जे कर्मचारी ते चांगल्या पद्धतीने काम करतात. त्यांच्यातलेच काही जणांना प्रशासनाने तो विषय ठेवला होता की सुरक्षा कर्मचारी म्हणून द्यावावं, परंतु माझं त्यांना सुरक्षा कर्मचारी एखादा रिटायर्ड मिलिटरी असावा असं तो सुरक्षा कर्मचारी पदाधिकाऱ्याचा असण्यापेक्षा ज्या ठिकाणी त्याची गरज आहे, हॉस्पिटलला गरज आहे, शाळेला गरज आहे, तो तिथंच असावा अशी माझी भूमिका होती. त्याच्यामुळं दुसराच विषय त्यांचा अजून एक होता नाट्यगृहाचा, की नाट्यगृहाला देखील पब्लिक जास्त असतं, तर त्या ठिकाणी देखील आवश्यकता तिथं भासली म्हणून प्रशासनाने ठेवलं. तो आम्ही मंजूर केला आणि जो पदाधिकाऱ्यांसाठी होता तिथं तो त्या ठिकाणी दप्तरी दाखल केलेला आहे, तो मंजूर नाही केलेला. पावसाळा येणार आहे तोंडावर, तर 2-3 वर्ष झालं पूर परिस्थिती निर्माण होत आहे पिंपरी चिंचवडमध्ये, तर आता ती होऊ नये म्हणून आपण काय करणार? मागच्या 2 आठवड्यापूर्वीच्याच मीटिंगमध्ये आम्ही नाले साफसफाई आणि ज्या ज्या ठिकाणी सॅक आहे रस्त्याचे, त्या रस्त्याच्या सॅकमध्ये ज्या ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या त्या ठिकाणची पाहणी करून अहवाल तयार करून तिथं त्वरित ॲक्शन घ्यायला सांगितलेले आहे. त्याच्यापैकी 5-25% काम पूर्ण देखील झालेलं आहे, परंतु 60-70% काम बाकी आहे. तर आज देखील सांगितलेलं आहे की ह्याच्यावरती गती पकडून पुढच्या 10-15 दिवसामध्ये ते त्वरित करावं, ही सगळ्या HODंना सूचना दिलेल्या आहेत.